मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण अर्जुन सायलीचा वाढदिवस असतो. सर्वजण आता तयारी करू लागतात, कारण त्या दोघांचा वाढदिवस घरातील सर्वांसाठी खूप म्हणजे खूप स्पेशल असतो. तेव्हा आता प्रोजेक्टर व्यवस्थित चालतोय की नाही हे आता चैतन्य आणि अश्विन हे दोघेही पाहत असतात. तर प्रताप आता त्या दोघांनाही विचारतो, काय रे, काय चाललंय काय तुमचं? प्रोजेक्टर चालतोय का? आपण सरप्राईज द्यायला जायचो, मलाच पचका व्हायचा जर प्रोजेक्टर चालला नाही तर. तेव्हा अश्विन विचारतो, डॅड तुम्हाला मी बिंडोक वाटतो का हो? कारण हा प्रोजेक्टर लावता येणार नाही असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा चैतन्य आता अश्विनला म्हणतो, आपण बिंडोकच आहोत, हा टीव्हीचा रिमोट आहे, प्रोजेक्टरचा नाही. तेव्हा अश्विन आता डोक्यालाच हात लावतो. तेव्हा अश्विनच्या ही गोष्ट लक्षात येते आणि ते दोघेही तिथून आता धूम ठोकतात. मग प्रताप म्हणतो, अरे काय चाललंय काय तुमचं, लवकर या हा. त्यावेळी मधुभाऊ तेथे फुगे फुगवत बसलेले असतात. त्याचवेळी प्रताप विचारतो, मधुभाऊ तुम्ही का करता हो ही कामं? मधुभाऊ म्हणतात, असू द्यात हो, काही होत नाही, राहू द्यात. प्रताप आता अश्विन आणि चैतन्याला पुन्हा जोरात आवाज देतो. तेव्हा ते दोघेही धावतच तेथे येतात. तेव्हा प्रताप विचारतो, काय रे, फुगे फुगवायचं काम कुणाचं होतं? अश्विन आणि चैतन्य दोघेही एकमेकांकडे आता बोट करू लागतात. मग आता प्रताप म्हणतो, अरे लाजा वाटायला हव्यात तुम्हाला, पुन्हा तुम्ही कामाला लावलंय आणि तुम्ही तिकडे टाइमपास करत बसलात. तेव्हा मधुभाऊंना उठवून प्रताप आता स्वतः ते काम करू लागतो. तेवढ्यातच किचनमधून कल्पना तेथे येते आणि अस्मिताला विचारते, काय ग अस्मिता, अगं तू अशी बसून का राहिली आहेस? त्या मिठाईची ऑर्डर दिली की नाही? अस्मिता म्हणते, हो मम्मा, अगं दिली आहे आणि येईल की 9 वाजता ती ऑर्डर. त्यावेळी आता रात्रीचे 9 वाजता का असं कल्पना विचारते, कारण सकाळचे 9 तर कधीच वाजून गेले. तेव्हा अस्मिता मोबाईलमध्ये पाहते तर खरंच सकाळचे 9 वाजून गेलेले असतात. मग आता ती म्हणते, हो ग मम्मा, सॉरी हा, मी लगेच कॉल करते त्यांना. तेव्हा आता लगेच त्या मिठाईवाल्याला कॉल करत अस्मिता मोठ्यानेच म्हणू लागते, मी अन्नपूर्णा निवासमधून बोलतीये. अहो तुम्ही किती वाजता डिलिव्हरी देणार होतात आणि आता किती वाजलेत? हे पहा, मला अजिबात शहाणपणा शिकवू नका, कारण 9 वाजून गेले आहेत. वेळेत जर डिलिव्हरी दिली नाही तर मी पैसे कट करून घेईल आणि ती जिलेबी आहे ना, ती जरा जास्त कुरकुरीत सुद्धा ठेवा. तेव्हा अस्मिता आता फोन ठेवते आणि मोठ्यानेच ओरडून सांगते, मम्मा अगं येतीये एवढ्यातच डिलेव्हरी, असं म्हणून ती मागे जाते तर पूर्णाजी तिथे उभे असतात. त्यांनी आता अस्मिताचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा आता अस्मिता विचारते, काय ग पूर्णाजी? मग आता पूर्णाजी म्हणतात, बाळा ऐक ना, आता ती डिलिव्हरी येईल ना जिलेबीची, मग त्यातली अगोदर तू एक खाऊन घे, कारण तुझ्या जिभेवर असा गोडवा तरी येईल. मग आता अर्जुनच्या अगोदर मीच जिलेबी खायची आहे का? असं आता अस्मिता विचारते आणि किती छान ना असं म्हणून खुश होते. त्यावेळी आता कल्पना तिच्यावर हसते. तेव्हा अस्मिताला समजतं की पूर्णाजी तर माझी थट्टा करतीये. मग आता का ग आजी, तू माझी थट्टा का करतेस? असं म्हणून अस्मिता पुन्हा पाय आपटू लागते. तेव्हा घरातील सर्वजण तिच्यावर हसतात. समोरून आता प्रिया आणि घरचे सर्वजण येत असतात. तेव्हा तन्वी, अगं तू आलीस का? असं म्हणून अस्मिता पटकन तिच्याजवळ जाते, तिला मिठी मारते. सर्वजण एकमेकांना भेटतात. प्रतिमा, त्याचबरोबर रविराज, सुमन, नागराज हे सर्वजण सायली अर्जुनच्या वाढदिवसासाठी तेथे आता उपस्थित असतात. मग आता बरं झालं रविराज, तुम्ही सुद्धा आलात, घर कसं आता भरल्यासारखं वाटतंय. मग आता असं रविराजला पूर्ण आजी म्हणतात. तेव्हा सायली आणि अर्जुन कुठे आहे असं आता रविराज विचारतो. तेव्हा आम्ही सायली आणि अर्जुनसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि आता ते दोघेही अजून खाली आलेले नाही आहेत. ते आल्यानंतर सर्वांना एकत्र सरप्राईज देणार, असं पूर्णाजी म्हणतात. त्यावेळी रविराज ठीक आहे असं म्हणतो. प्रिया आता विचारते, पूर्णाजी हे बघ, मी काही तयारी करू लागू का? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, नको, तशी झाली आहे सर्व तयारी. प्रियाचा जरा अपमान होतो, कारण पूर्णाजी जरा नाराज होतच तिच्याबरोबर बोललेले असतात. इकडे अर्जुन हा रूममध्ये असतो. तेव्हा तो आता लॉकरचा पासकोड टाकतो आणि त्यामधून इम्पॉर्टंट फाईल म्हणजे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काढतो. तेव्हा त्या फाईलकडे पाहतच अर्जुन मनात विचार करतो की आज या फाईलचा शेवटचा दिवस असेल, या कॉन्ट्रॅक्टचा आणि सायली व माझ्यातील अशा विरहाचा सुद्धा. कारण इतके दिवस मी लीगल पेपर म्हणून जपून ठेवले होते, पण आज मी मिसेस सायलींना प्रपोज केल्यानंतर याचा काहीही उपयोग होणार नाही.
तेव्हा तो समोर पाहतो तर सायली आपलं केस आता आरशामध्ये पाहून सावरत असते आणि अर्जुनचाच विचार करत असते, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेलं असतं. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. सायली त्याच्यावरून नजर हटवत नाही. मग आता ती इशारा करूनच विचारते, काय? मग आता अर्जुन काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहून गालातच हसतो. मग सायली आता विचारते, सर एक बोलू का? मग आता अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, हो बोला की. असं म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पुन्हा आता ठेवून देतो. मग आता तो पुढे तिला विचारतो, काय झालं? मग आता ती अगदी लाडातच विचारते, सर हे पहा, आज आपला वाढदिवस आहे, मग मला तुम्ही काय गिफ्ट देणार? तेव्हा अर्जुन विचारतो, काय हवंय तुम्हाला सांगा ना, साडी हवी आहे की ज्वेलरी हवी आहे? तेव्हा सायली म्हणते की तुमचा फक्त वेळ हवा आहे मला. तेव्हा अर्जुन विचारतो, काय? मग सायली म्हणते, हो मला फक्त तुमचा वेळ हवाय, तुमच्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय, जिथे कुणीही नसेल. जे काही बोलायचं आहे ना त्यासाठी शांतता हवी आहे, जिथे आपल्याला कुणीही डिस्टर्ब करणार नाही, अशा ठिकाणी आपण जाऊयात. तेव्हा अर्जुन आता अगदी लाजतच विचारतो, कुठे जायचं? मग आता सायली म्हणते की एका कॅफेमध्ये मी आपल्यासाठी टेबल राखून ठेवायला सांगितलं आहे, म्हणजे आपण घरच्यांबरोबर सुद्धा वाढदिवस साजरा करूयात, परंतु संध्याकाळी दोघेच जाऊयात ना त्या कॅफेमध्ये, तिकडूनच जेवणसुद्धा करून येऊ. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो आणि त्याला खूप आनंद होतो. सायली विचारते, सांगा ना सर, जायचं ना आपण? मग आता अर्जुन म्हणतो, हो चालेल चालेल, आणि मनातच तो म्हणतो, चालेल नाही, अगदी धावेल धावेल. मग आता सायली विचारते, बोला ना सर, जायचं ना आपण? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो नक्कीच जाऊयात. आता सायलीच्या मनात आनंदाच्या अगदी उकळ्या फुटू लागतात. तेव्हा ती आता म्हणते, मग मी पुढे जाते, तुम्ही नंतर या थोडं. तेव्हा अर्जुन विचारतो, का बरं? मग सायली मनात म्हणते, आता यांना कसं सांगू, मला यांच्यासाठी जाताना काहीतरी भेटवस्तू घ्यायची आहे, आणि काही नाही तरी निदान चाफ्याची फुलं तरी, कारण यांना त्या फुलाचा सुवास खूप आवडतो. अर्जुन आता तिला विचारतो की तुम्ही पुढे जाणार, मी मागे, असं का? तेव्हा सायलीला आता काय उत्तर द्यावं ना हेच कळत नाही, म्हणून ती आता म्हणते, अहो मी अगोदर तिथे जाऊन पाहते, कारण सायलीच्या फुलांचा तुम्हाला त्रास होतो ना, तिथे सायलीची फुलं तर नाही ना, हे अगोदर मी पाहते आणि मग तुम्ही नंतर या थोडं. अर्जुन म्हणतो, तुम्ही म्हणाल तसं नक्कीच चालेल, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली आता पुन्हा गालातच लाजते आणि अर्जुनला विचारते, चला आपण आता हॉलमध्ये जायचं का? सर्वजण वाट पाहत असतील ना? मग आता अर्जुन म्हणतो, हो चला की. तेव्हा ते दोघेही जेव्हा हॉलमध्ये येतात तेव्हा पूर्ण हॉलमध्ये आता कुणीही नसतं. सायली विचारते, काय हो, अजून कुणी कसं आलं नाही? मला वाटलं की एरवी सर्वजण कॉफीची वाटसुद्धा पाहत असतील, तिथे टेबलवर सुद्धा बसलेले असतील. मग आता अर्जुन म्हणतो, मला असं वाटतं रात्री जास्त वेळ ते जागलेत ना, त्यामुळे सर्वजण झोपले असतील, तुम्ही कॉफी बनवा, तोपर्यंत ती येतील ना सर्वजण. तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते आणि किचनमध्ये जायलाच निघते. त्याचवेळी घरातील सर्वजण हॅपी बर्थडे अर्जुन सायली असं म्हणत तेथे येतात. तेव्हा आता हे सगळं पाहून सायली आणि अर्जुन दोघेही खूपच खुश होतात. आता रविराज, प्रतिमा, नागराज, सुमन हे सर्वजण तेथे उपस्थित असतात. अख्खं कुटुंब सायली आणि अर्जुनच्या वाढदिवशी एकत्र आलेलं असतं. सर्वजण सायली आणि अर्जुनला वाढदिवसाचं अगदी खास असं सरप्राईज देतात, त्यामुळे त्या दोघांनाही प्रचंड आनंद होतो. हे सगळं काही त्यांच्या अपेक्षेपलीकडचं होतं, कारण आता घरातील सर्वजण आपल्या बरोबर आहेत याचा आनंद अर्जुन सायलीला झालेला असतो. सगळ्यांकडे ते अगदी कौतुकाने पाहतात, दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू येतात. त्यानंतर आता कल्पना विचारते, काय ग सायली, तू आज शेवटी कॉफी करायला निघालीस ना? काल रात्री अश्विनने तुला काय सांगितलं होतं, आठवत नाही का? तू आज कुठल्याही कामाला हात लावायचा नाहीये. तेव्हा पुढे आता विमल म्हणते की सायली ताई, हे पहा, वहिनीने सांगितल्याप्रमाणे सकाळचा नाश्ता, त्याचबरोबर दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण या सगळ्याची तयारी झाली आहे. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि विचारते की सगळ्याची तयारी झाली म्हणजे रात्रीच्या जेवणाची सुद्धा? मग आता कल्पना म्हणते, हो अगं, मीच सांगितलं विमलला सर्व तयारी करून घेऊयात म्हणून, कारण रात्रीपर्यंत आपण सगळ्यांनी आज फक्त एन्जॉय करायचंय आणि म्हणूनच सगळ्यांना मी आज बोलवून घेतलंय ना. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण सायलीला आता असं वाटतं की माझा प्लॅन
फेल होतो की काय? मी एवढा टेबल राखून कॅफेमध्ये ठेवायला सांगितला, आता त्याचं काय? हा सायली आणि अर्जुनसमोर प्रश्न पडतो. मग आता घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहतच असतात. त्याच वेळी आम्ही सर्व किल्लेदार पोटामध्ये जागा घेऊन आलोय बरं का, असं नागराज हसतच म्हणतो. तेव्हा सर्वजण आता हसतात. त्याच वेळी आता पूर्णाजी म्हणतात, म्हणजे वा वा, किती छान दिवस आहे आज. कारण सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, त्याचबरोबर रात्रीचं सुद्धा जेवण सर्वांनी एकत्र करायचं, यासारखा सेलिब्रेशनचा दिवसच नाही आणि आनंदाचाही दिवस नाही. सुमन आता विचारते, वहिनी अहो या दोघांचं औक्षण सुद्धा करायचं असेल ना? त्यावेळी हो असं कल्पना म्हणते आणि दोघांना तेथे सोफ्यावर बसायला सांगते. त्यानंतर ते दोघेही आता तेथे बसतात. तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन ऐक ना, अरे औक्षण हा शब्द म्हणून दाखव हा. मग आता अर्जुन म्हणतो, अस्मिता मार खाशील हा. तेव्हा सर्वजण अर्जुनवर हसतात. तेव्हा आता प्रिया म्हणते की अस्मिता अगं राहू दे ना गं, आज तरी त्याला त्रास देऊ नको, कारण आज त्याचा खूप खास दिवस आहे. त्यावेळी कल्पना म्हणते की आज फक्त अर्जुनचा खास दिवस नाहीये, तर आज माझ्या सायलीचा सुद्धा अगदी खास दिवस आहे. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. मग अर्जुन मनातच विचार करतो, आणि हा आजचा दिवस मला मिसेस सायलींना प्रपोज करून अजूनच खास बनवायचा आहे. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात येतं की मम्माने हा जो काही प्लॅन केलाय रात्रीच्या जेवणाचा, तो फॉलो केला तर मग हे कसं जुळून येणार सगळं कळतच नाही. आता काहीतरी आयडिया करायला हवी, या विचाराने अर्जुन आता सगळ्यांकडे पाहतो आणि सायलीकडेही. त्याला आता काहीही झालं तरी आज संध्याकाळी सायलीला प्रपोज करायचंच असतं. त्यानंतर कल्पना म्हणते, पूर्णाई या ना पुढे, तुम्ही औक्षण करा अगोदर त्या दोघांचं. तेव्हा पूर्णाजी हो असं म्हणून लगेच पुढे येतात आणि त्या दोघांचं औक्षण करू लागतात. पूर्णाजीने त्या दोघांचं औक्षण केल्यानंतर प्रतिमा देखील पुढे येते आणि त्या दोघांचं औक्षण करते. प्रतिमा आल्यामुळे आता सायलीला खूपच आनंद झालेला असतो. कल्पना देखील पुढे येते, अर्जुन सायलीचं औक्षण करते. सायली अर्जुनसाठी हा दिवस म्हणजे अगदी खास असतो. नंतर प्रताप आता मधुभाऊंना म्हणतो, तुम्ही पुढे या आणि अर्जुन सायलीचं औक्षण करा. तेव्हा मधुभाऊ विचारतात, काय मी औक्षण करू, पण कसं? त्यावेळी रीतीप्रमाणे घरातील स्त्रियांनीच आता या दोघांचं औक्षण करायचं असं असतं ना. मग आता पूर्णाजी म्हणतात, हो आपण रीतीभाती तर पाळतोच, परंतु आता सायली आणि अर्जुनच्या आजीने, त्याचबरोबर प्रतिमाने, कल्पनाने सुद्धा औक्षण केलंय. आता सायलीला तिच्या बाबांनी नको का ओवाळायला? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो खरं आहे, असं म्हणून ते आता लगेच पुढे येतात. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात, कारण आपल्या लेकीचं औक्षण करायला मिळणं हे खरंच खूप भाग्याचं काम आहे असं मधुभाऊ आता मनात म्हणतात आणि सायली व अर्जुनचं औक्षण करतात. दोघेही मधुभाऊंसमोर आता हात जोडतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. आता सायलीचा असा सुखाचा संसार पाहून मधुभाऊंना खरंच खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता मधुभाऊंचा ते दोघेही आशीर्वाद घेतात. तेव्हा सदा सुखी राहा असा मधुभाऊ दोघांनाही आशीर्वाद देतात. मग आता कल्पना म्हणते, सायली आणि अर्जुन ऐका, आता औक्षण करून तर झालं आहे, आता तुम्ही दोघेही जोडीने घरातील थोऱ्या मोठ्यांच्या पाया पडा, चालेल ना? मग आता ते दोघेही हो असं म्हणतात. तेव्हा आता प्रिया रागातच विचारते, काय जोडीने पाया पडायला काय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? हा. तेव्हा घरातील सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा रविराज विचारतो, तन्वी काय चाललंय काय हे, जरा गप्प बस. मग आता रागातच त्याने असं म्हटल्याबरोबरच ती आता हसते आणि लगेच विषय टाळत म्हणते, बाबा अहो मला असं म्हणायचं नव्हतं, अहो जोडीने पाया पडायचंच आहे आज, कारण लग्नाच्या वाढदिवशी जसं पडतो ना तसं आज दोघांचाही वाढदिवस आहे ना, त्या दोघांनीही एकत्र पाया पडायला नको का, असं म्हणून ती बरोबर विषय टाळते. आता प्रियाच्या या बोलण्याचा अर्जुनला सुद्धा खूप राग येतो आणि तो रागातच तिच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा सायली त्याला इशारा करते. मग आता ते दोघेही अगोदरच जोडीने पूर्ण आजींचा आशीर्वाद घेतात आणि प्रतापचा देखील. आता हे पाहून आता प्रियाचा मात्र जळफळाट होऊ लागतो. त्यानंतर रविराज आणि प्रतिमाचा देखील ते दोघेही
आशीर्वाद घेतात आणि कल्पनाजवळ जातात. मग आता कल्पना दोघांनाही अगदी प्रेमाने जवळ घेत म्हणते की तुमच्या दोघांचा वाढदिवस असाच वर्षानुवर्ष आमच्यासोबत वर्षानुवर्ष सेलिब्रेट होऊ देत आणि तुमच्या दोघांची जोडी कायम अशी हसतमुख राहू देत. तेव्हा प्रिया अजूनच रागात डोळे वटारून त्या दोघांकडे पाहू लागते. मग आता कल्पना त्या दोघांचं खूप कौतुक करत असते आणि डोक्यावर हात मारून घेत म्हणते की बापरे, माझीच दृष्ट नको लागायला तुम्हा दोघांना. हा मधुभाऊ आता म्हणतात, कल्पना वहिनी, अहो आपल्या मुलांना आपल्या आईवडिलांची दृष्ट कधीही लागत नाही. तेव्हा पूर्णाजी देखील म्हणतात, हो कल्पना, कारण तुझी दृष्ट कधीही लागणार नाही सायली व अर्जुनला, कारण तू त्यांची आई आहेस. आणि जेव्हा सायली या घरात लग्न करून आली होती ना, तेव्हा तुझ्या अचूक नजरेने सायलीला कधीच ओळखलं होतं. आता मी आणि प्रताप त्या बाबतीत चुकीचं ठरलो, कारण आम्ही आमच्या सायलीला ओळखू शकलो नाही. तुझ्या पारखी नजरेने बरोबर सायलीला ओळखलं. तेव्हा प्रताप म्हणतो, आमचं ऐकून जर तू हिला खरंच अर्जुनपासून दूर केलं असतं तर हा सुखाचा आजचा दिवस तुम्हाला कधीही दिसला नसता आणि आम्हाला सुद्धा. तेव्हा पूर्णाजी या सायलीचं खूपच कौतुक करत असतात. त्या आता पुढे येतात, सायलीचा हात हातात घेतात आणि म्हणतात की सायली बाळा, हे बघ, मी तर तुला स्वीकारायला खरंच कधीच तयार नव्हते, परंतु तू सुद्धा अजिबात माघार घेतली नाहीस आणि तुझं मन इतकं नितळ आहे ना की तू आम्हा सर्वांची मनं अगदी प्रेमाने जिंकून घेतलीस. तेव्हा आता सायली पूर्णाजींना म्हणते की तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळणं खूप महत्त्वाचं. तर कल्पना आता पुढे येते आणि म्हणते की सायली, आता अख्खं घर तुझ्या भोवती फिरतंय ग, तू जर नसेल तर आम्ही काय करणार, अर्जुन काय करेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कल्पना वहिनी ऐका ना, माझी लेक इथून निघून जाईल अशी परिस्थितीच निर्माण होणार नाही, कारण आमच्या घरातला हा अमूल्य हिरा आम्ही तुमच्याकडे सुपूर्द केलाय बघा. तेव्हा पूर्णाजी आणि सायलीला मिठीत घेत कल्पनाच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू येतात. घरातील सर्वजण आता खूप खुश असतात, कारण सायलीने अगदी प्रेमाने घरातील सर्वांना जिंकून घेतलेलं असतं आणि सायली घरातल्यांसाठी जे काही करतीये ना, ते पाहून आता सर्वांच्याच डोळ्यात पाणी येतं. सायलीला घरातील सर्वजण एवढे प्रेम देत आहेत हे पाहून आता प्रियाचा मात्र जळफळाट होऊ लागतं. त्यानंतर या घराला आता तुझी खूप गरज आहे सायली, इथून पुढे तूच हे घर सांभाळायचं आहेस. माझ्या अर्जुनला सुद्धा इथून पुढे तू अगदी व्यवस्थित सांभाळून घ्यायचं आहेस. तेव्हा आता सायली कल्पनाला प्रॉमिस करते की यापुढे कधीही तुम्हाला अंतर देणार नाही आणि तुमच्या अर्जुनला सुद्धा अगदी सांभाळून घेईल, असं म्हणून ती आता कल्पनाला प्रॉमिस करते. तेव्हा घरातील सर्वांना खूप आनंद होतो. सायलीच्या हातावर आता पूर्णाजी देखील हात ठेवतात आणि तिघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू असतात. तेव्हा प्रताप आता म्हणतो, आवरा ते अश्रू, दिवसभर तुम्ही काय अशाच अश्रू गाळत राहणार आहात की काय. तेव्हा त्या तिघीही एकमेकींकडे पाहून हसतात. तर सायली आता कल्पनाला मिठी मारते. कल्पना देखील अगदी प्रेमाने तिला आता जवळ घेते. तर पूर्णाजींकडे सायली आता पाहते. दोघेही एकमेकींकडे पाहून आता गालात हसतात. पूर्णाजींना आता खूप अभिमान वाटतो, कारण सायली आता सर्वगुण संपन्न आहे हे पूर्णाजींना समजलेलं असतं. आता सायली ही अर्जुनकडे पाहते. अर्जुन देखील तिला इशारा करून शांत करतो. सायलीला आता तिच्या पूर्ण कुटुंबाकडून एवढं प्रेम मिळत असतं तिच्या अपेक्षेपलीकडे, त्यामुळे तिचे डोळे सारखे पाणावत असतात. मग आता ती सगळ्यांकडे पाहतच राहते. काही वेळानंतर घरातील सर्वजण मस्त अशा गप्पांमध्ये रंगतात आणि सायलीला आता कुणीही किचनमध्ये काम करू देत नसतं, त्यामुळे ती आता तेथे सर्वांबरोबर आपली उभी असते. अश्विन, नागराज, त्याचबरोबर चैतन्य हे सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात. तर विमल आणि त्याचबरोबर कल्पना या दोघीही किचनमध्ये असतात. त्या दोघीही पुऱ्या तळत असतात. तेव्हा प्रतिमा आता तेथे जाते आणि म्हणते, मी काही मदत करू लागू का. ही विमल म्हणते की नको आहो, कारण प्रतिमा आत्या, तुम्हाला माहिती आहे का, आज सायली वहिनींना आराम करायला सांगितलं आहे म्हणून, नाहीतर त्या मला किचनमध्ये अजिबात काही स्वयंपाक करू देत नाही. मला स्वयंपाकाची सुद्धा खूप आवड आहे, पण सायली वहिनी अजिबात कशालाच हात लावू देत नाही आणि त्यांना आज सुट्टी आहे, तर मी करते सर्व. तुम्ही आराम करा, तुम्ही बसा. मग आता प्रतिमा
सीमा म्हणते नको करू लागते मी थोडं, आणि मग आता तीसुद्धा किचनमध्ये असते. इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांवरून नजर हटवतच नाही. दोघेही एकमेकांकडे सारखे सारखे आता पाहत असतात. त्याच वेळी आता अर्जुन इशारा करतो आणि सायलीला जरा बाजूला बोलवतो. तेव्हा सायली आता हळूच सर्वांचा डोळा चुकवून बाजूला येते. अर्जुन देखील तिच्यासोबतच येतो. तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. मग आता अर्जुन विचारतो की तुम्ही संध्याकाळी कॅफेमध्ये जायचं म्हणत होतात आणि मम्माने पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करून ठेवलंय, त्याचं काय करायचं आता? तेव्हा सायलीला देखील प्रश्न पडतो, खरंच ना, आता काय करायचं? ती सुद्धा आता विचारते, काय करायचं तुम्हीच सांगा ना. मग आता दोघांच्याही मनाची घालमेल झालेली असते की नक्की काय करायचं. दोघेही विचार करत असतात की आता संध्याकाळचं नक्की करायचं तरी काय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली एकमेकांना प्रपोज करणार असतात आणि ठरल्याप्रमाणे ते दोघेही कॅफेमध्ये येतात. खरं अर्जुन देखील आता तेथे आलेला असतो. मग आता सायली ही खूपच खुश असते, अगदी रोमॅन्टिक झालेली असते, कारण तिला आज अर्जुनला आपल्या मनातील भावना सांगायच्या असतात. मग अर्जुन जवळ येतात. सायलीच्या अंगावर अक्षरशः शहारे येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ती म्हणते, मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. असं म्हणून दोघेही आता एकमेकांकडे पाहतात. अर्जुन आता आय लव्ह यू असं सायलीला म्हणणार असतो. मग सायली अजूनच खुश होते. तर दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता दोघेही अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्याचा प्रयत्न करतात. अख्ख्या रूमभर ते पसारा घालतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.